मार्च 2019 चा क्वेश्चन आहे, समजून घ्या, कॉन्सन्ट्रेट करा. फॉर्मॅटिंग झाली असेल तिथे स्टॉप करा आणि जे पुढे सॉल्व करणार आहेत करा. रेग्युलर वाले काही जणांना जमेल, खूप इझी क्वेश्चन आहेत. त्यांनी एकही शब्द बोलायचा नाही, एकही शब्द. डिस्टर्ब झाला नाही पाहिजे आम्हाला. ओके, चला लक्ष द्या इकडे, सर्वांनी कॉन्सन्ट्रेट करा. राम लक्ष्मण भरत वेर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ 2:2. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2016. लायबिलिटी हे कुठे लिहिणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे पण कुठे लिहिणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. विच रेशिओ? इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, इन PSR, इन PSR. बरोबर, येस ऑर नो? पुढे जायचं. खरंच समजलं का अक्षय कुमार? पुढे क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल कुठे रेकॉर्ड करायचं? बॅलन्स शीट मध्ये दिलेली लायबिलिटी कुठे रेकॉर्ड करायची आहे? क्रेडिट साइड. रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिट साइड. रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिट साइड. रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिट साइड. आणि असेट्स कुठे रेकॉर्ड करायचे आहेत? रिअलायझेशन अकाउंट, एक्सेप्ट काय रे? याचं अकाउंट ओपन करायचं आणि हे कुठे लिहायचं? डेबिट साइड. RDD कुठे लिहायची आहे मित्रांनो? रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिट साइड. एवढं जरी तुम्ही लिहिलं ना, तुम्हाला कमीत कमी 1 मार्क पडला. 1 मार्क, 1 मार्क पडला. पोस्टिंगचे किती मार्क पडले? किती? आता ऑन द अबाउट डेट, ऑन द बोलू नका, ऑन द अबाउट डेट पार्टनर्स डिसाइडेड टू डिसॉल्व द फर्म. असेट्स वेर रिअलाइज ॲज अंडर मशिनरी 1,80,000 ला सोल्ड केली. स्टॉक 72,000 ला सोल्ड झाला. इन्व्हेस्टमेंटचे 48,000 भेटले. डेटर्स कडनं 1,80,000 रिकव्हर झाले. म्हणजेच असेट्स गिव्हन इन ऍडजस्टमेंट तर रिअलायझेशन अकाउंट कोणत्या साईडला रेकॉर्ड करणार? कोणतं बॅलन्स दिलंय तुम्हाला? बँक बॅलन्स. कोणतं बॅलन्स दिलं? म्हणजे तुम्ही क्रेडिट साइडला काय लिहिणार? बाय. खूप छान. डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड करायचे, हे कुठे लिहिणार? रिअलायझेशन अकाउंट. पेड म्हणजे कुठे लिहायचं? गुडविल पण रिअलाइज झाली, पैसे भेटणार म्हणजे कुठे लिहायचं? काय लिहिणार? बाय. आणि डेबिट साइडला पण काय लिहिणार? टू. काय अवघड आहे का बाबा याच्यामध्ये? बोर्डचा क्वेश्चन आहे, ऐसे क्वेश्चन आते बोर्ड में. अगर ये इजी आता है तो एडमिशन हार्ड आता है, समझे? अगर ये हार्ड आता है तो एडमिशन इजी आता है. अगर ये दोनों इजी है तो डेथ रिजोल्यूशन हार्ड आता है. क्वेश्चन पेपर बैलेंस होता है, कभी खुशी कभी गम, कोई इजी तो कोई हार्ड. यस और नो? यस. चला पुढे जाऊया आपण. छान. आता पोस्टिंग करायची आहे व्यवस्थित. माझ्याकडे अकाउंट रेडी आहेत, रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तीन पार्टनर आहेत ना? थांबा थांबा थांबा, मला पण लाईन मारू दे. थांबा. पहिला पार्टनर कोण रे? त्याच्यानंतर राम लक्ष्मण, ते बनू रामचं. राम लक्ष्मण भरत आणि कॅश और बँक अकाउंट. ओके, सर्व रेडी आहेत? सॉल्व करायचं आता. चला स्टार्ट. बघा, कॅपिटल अकाउंट राम लक्ष्मण भरत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रामचं किती आहे? 2 लाख. लक्ष्मण भरत. पुढे जायचं. जनरल रिझर्व त्यांच्याच क्रेडिट साईडला. बाय जनरल रिझर्व. डिस्ट्रीब्यूट करायचंय तुम्हाला, डिस्ट्रीब्यूट करायचंय.
डिस्ट्रीब्युशन केव्हापासून सांगतोय, ऍडमिशन रिटायरमेंट डे त्याच्या अगोदरचे लेसन पण 24,000 डिवायडेड बाय 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 1 किती आलं? राम 9,600, लक्ष्मण 9,600, भरत 4,800. व्हेरी गुड. आणि क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल आर थर्ड पार्टी लायबिलिटीज. कुठे रेकॉर्ड करणार? रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइड. काय लिहिणार? बाय सन्ड्री लायबिलिटीज इनर कॉलम मध्ये लिहायचे. क्रेडिटर्स इनर कॉलम मध्ये लिहायचा मॅडम 1,92,000, त्याच्याखाली डॅश करून लिहायचा. बिल्स पेएबल वरती बघू नका, तुमच्या समोर क्वेश्चन आहे, क्वेश्चन मध्ये जे आहे तेच लिहितोय मी, वेगळं काही लिहित नाही. 6 + 2 8, 9 + 5 14, 2,48,000. इज इट ओके? यस और नो? क्या हम आगे बढ़ सकते? काही प्रॉब्लेम नाही. असेट साइड मशिनरी कुठे रेकॉर्ड करणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड टू सन्ड्री असेट्स, त्याला अंडरलाइन करायचं. डॅश मशिनरी इनर कॉलम लिहायचा 2 लाख रुपीज. डॅश स्टॉक लिहायचा इनर कॉलम 80,000. डॅश डेटर्स, डेटर्सची इनर कॉलम वाली अमाऊंट लिहायची 2,20,000. आणि आरडीडी लगेच क्रेडिट साइडला लिहायचा बाय आरडीडी. आउटर कॉलम लिहायचं 12,000 कंपल्सरी. डेटर्स इनर कॉलम वाला डेबिट साइड, आरडीडी क्रेडिट साइड. अलग लिखना है, हर बार अलग लिखना है, हर टाइम. आ जाओ, वेलकम, आपका स्वागत है. इन्वेस्टमेंट याच्याच खाली इन्वेस्टमेंट अमाउंट रुपीज किती रे? 90. क्या हम आगे बढ़ सकते? याचं टोटल करायचं, आउटर कॉलम लिहायचं. किती येतं टोटल? मी नाही करणार, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कॉपी पेस्ट. आजिम टोटल कर. $6,68,000. 5,96,000. कॅल्क्युलेशन मिस्टेक. 5,96,000 आलं सर्वांचा? यस, 5,96,000. इज इट ओके? सर सर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स हे काय सर? अरे इकडे लक्ष द्या. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय सर? ऍडमिशन रिटायरमेंट डेथ मध्ये जर बॅलन्स शीट असेट साइडला जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स देतो त्याला काय म्हणायचं आपण? नेट लॉस. हा पण काय? नेट लॉस. कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार? ऑल पार्टनर्स. कोणत्या रेशो मध्ये? प्रॉफिट शेअरिंग रेशो. किती आहे नेट लॉस? 72,000 डिवायडेड बाय किती करणार? 5. ज्या आन्सर त्याला इंटू 2 इंटू 2 इंटू 1. 2:2:1 आहे ना? इंटू 2 इंटू 2 इंटू 1. बरोबर आहे? पटापट सांगायचं मला, मी सांगणार नाही, मी कॅल्क्युलेशन करणार नाही. आपण हेच करत आलो आतापर्यंत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ह्याच्या पुढचा 10 9 जर्नल एंट्री आहे ना? 10 11 12 4 क्वेश्चन. फाइव 5-7 करो. 5-7 झालं का? किती आला लॉस? रामचा किती आहे रे? 28,800. लक्ष्मण 28,800 आणि भरत 14,400. त्याच्यानंतर आपण कोणता अकाउंट ओपन करायचं? बँक अकाउंट ओपन केलं. यस ऑर नो? त्याच्या डेबिट साइडला काय लिहिणार मित्रांनो? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाउंट रुपीज 16,000. इज इट ओके? अमाउंट रुपीज 16,000 झालं का? यस, खूप छान. चला नेक्स्ट. आता ऍडजस्टमेंट मध्ये आलो. असेट्स वे रिअलाइज ऍज अंडर. कुठे रेकॉर्ड करायचं? क्रेडिट साइड. रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइड. काय लिहिणार? बाय बँक अकाउंट लिहिणार. डॅश
Machinery, inner column 1,80,000. Stock, inner column 72,000. Investment, inner column 84,000. Dash, debtors, inner column 1,80,000. टोटल आउटर कॉलम किती येणार? 5,16,000. व्हेरी गुड. चलो लिखो 5 लाख. सेकंड इफेक्ट कुठे होणार याचा? डेबिट साइड. काय लिहिणार? टू रिअलायझेशन अकाउंट. पूर्ण काही असेटचे नाव लिहायचे नाही, इकडे काय लिहायचं? टू रिअलायझेशन अकाउंट आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं असेट्स रिअलाइज. काय लिहायचं? असेट्स किती रुपीज? 5,03,000. समजलं? यस ऑर नो? त्याच्यानंतर डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड केले, बरोबर. डेबिट साइडला लिहायचं टू बँक अकाउंट. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस 12,000. डायरेक्ट आउटर कॉलम 12,000. बँक अकाउंट कुठे रे? क्रेडिट साइड. काय लिहिणार? बाय रिअलायझेशन अकाउंट रुपीज 12,000. बघून लिहू नका, मागे 100% पडणार. ऐकून लिहायचं व्यवस्थित. बाय रिअलायझेशन अकाउंट किती? 12,000. आउटर कॉलम झालं. आहेत सोबत? पुढची ऍडजस्टमेंट रीड करा. गुडविल ऑफ द फर्म रिअलाइज. गुडविल सेल केले म्हणजे कॅश येणार, तर क्रेडिट साइडला लिहिणार आपण. काय लिहिणार? बाय बँक अकाउंट. खाली डॅश करून लिहिणार आपण. काय रे? गुडविल. आणि डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहिणार 96,000. एकच असेट आहे. आणि सेकंड इफेक्ट कुठे होणार? बँक अकाउंट डेबिट साइड टू रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लिहिणार गुडविल रिअलाइज अमाउंट रुपीज 90. लास्ट स्टेप काय करायचं? रिअलायझेशन प्रॉफिट और लॉस काढायचा. क्विक. रिअलायझेशन प्रॉफिट आला का लॉस आला रे? प्रॉफिट किती आला? 16,000. ट्रान्सफर होणार पार्टनर्स मध्ये, बरोबर. म्हणजे बाय पार्टनर्स का टू पार्टनर्स? करेक्ट. टू पार्टनर्स कैपिटल अकाउंट डैश राम लक्ष्मण. बोलो. हो, पेड केले ना आपण. थर्ड पार्टी लायबिलिटी पेड नाही केली. ओ, थर्ड पार्टी लायबिलिटी बघा इकडे क्रेडिट साइडला ज्या लायबिलिटी असतात थर्ड पार्टी लायबिलिटी त्या ऑल पेड करून टाकायच्या कंपल्सरी. ओके, तर पेड करा. तर म्हणजे आपण लिहिणार इकडे डेबिट साइडला लिहिणार टू बँक अकाउंट आणि त्या खाली लिहिणार क्रेडिटर्स. इनर कॉलम मध्ये 1,92,000 डॅश बिल्स पेएबल 50. आउटर कॉलम 2,48,000. आणि बँक अकाउंट कुठे लिहिणार? डेबिट का क्रेडिट? क्रेडिट साइड बाय रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लायबिलिटीज पेड ऑफ. व्यवस्थित लिहून घ्या. व्यवस्थित कॉपी पेस्ट करा. एक एक 0-0 बघू लिहायचा व्यवस्थित. सेकंड इफेक्ट बँक अकाउंट क्रेडिट साइड. मॅडम तुमच्यासाठी थांबलो होतो, मी नाही बघून लिहिले इकडे. तुम्ही तिथंच बघताय. थांबलो होतो मी लिहिण्यासाठी. तुम्ही कुठे थांबलाय मला माहिती आहे, त्यासाठी थांबलो होतो मी.
माझं लक्ष आहे. आता बँक अकाउंट क्रेडिट साईड लिहा पहिले. रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये लायबिलिटीज पेड ऑफ. किती रुपीज रे? 2 लाख. ब्रॅकेट मध्ये लायबिलिटीज पेड ऑफ 2,48,000. चला टॅली करा आता पटकन. क्रेडिट साईड टोटल करा. क्रेडिट साईड टोटल किती येते रिअलायझेशन अकाउंटची? 8,72,000. मॅडम क्रेडिट साईड टोटल 8,72,000 आले. लक्ष द्या इकडे, लक्ष द्या स्क्रीनकडे. क्रेडिट साईड टोटल केली आपण 8,72,000, ती आपण इकडे ट्रान्सफर केली 8,72,000. याच्यातनं हे डेबिट साईडची टोटल आहे ना पूर्ण, ही टोटल मायनस केली. आन्सर आला आपलं 16,000. आणि ते 16,000 पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पहिल्या लाईनला प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय बघा त्यांचा. बघा क्वेश्चनमध्ये 2:2:1 त्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केले. तर डिस्ट्रीब्यूट केले तर रामचं कॅपिटल आलं 6,400, लक्ष्मणचं आलं 6,400 आणि याचं आलं 3,200. त्याची टोटल केली तर किती येणार आहे? 16,000. हे ट्रान्सफर करायचे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कुठे ट्रान्सफर करणार तुम्ही? क्रेडिट साईडला. काय लिहिणार बाय? लिहू नका मॅडम तुम्ही, थांबा वेळ देतो नंतर. रिअलायझेशन अकाउंट याचा किती आहे? 6,400, 6,400 आणि याचा 3,200. असं झाल्याच्या नंतर हे अकाउंट आपल्याला क्लोज करायचं, म्हणजेच टोटल करायची. बघायचं एका एका अकाउंटला प्रेमाने बघायचं. कोणतं बघता पहिलं प्रेमाने? राम, लक्ष्मण, भरत. मॅडम सांगा कोणतं अकाउंट? कोणतं पण एक घ्या. हा राम घ्या. चला रामचे टोटल करा. किती आली रे टोटल? या तिघांची टोटल अथर्व. या तिघांची टोटल केली तर आली 2,56,000. हा थांब एक पुढे सॉल्व करू नको, मला सांग, आम्हाला हेल्प कर. रामचे टोटल किती? क्रेडिट साईड 2 लाख. एक एकच सांग, थांब पुढे जाऊ नको. 2,50,000 या तिघांची टोटल केली बरं का मॅडम. लक्ष द्या रिजल, सोहम. हे आपण ट्रान्सफर, रामचं बॅलन्स आहे तर रामच्याच इकडे ट्रान्सफर करणार 2,56,000. याच्यातनं 28,200 मायनस केले. किती आलं रे बॅलन्स? 2,27,200. राम झाला. आता लक्ष्मण किती टोटल येते? 90. हे टोटल त्याच्याच कॉलम मध्ये ऑपोजिट साईडला 96,000 मायनस करा 28,800. 96 मधून किती आले? तसं नको सांग, 1000 मध्ये सांग. 67,000 बरोबर. मग भरतची टोटल करा. किती आले क्रेडिट साईड टोटल? 88,000 आलं. ते त्याच्याच कॉलम मध्ये इकडे ट्रान्सफर केलं. मग याच्यातनं 14,400 मायनस केले. किती आले? 73,000 बरोबर आहे. मग ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ या 3 लेसन मध्ये आपण काय करायचं? इकडे काय लिहायचं? टू बॅलन्स कॅरी डाऊन. म्हणजे हे बॅलन्स आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचो. पण आता बॅलन्स शीट आहे का? बिझनेस बंद होतोय, बॅलन्स शीट बनवायची आहे का? म्हणजे हे लिहायचंय का? नाही. मग काय करायचं? बिझनेस बंद होतोय तर जेवढे काही पैसे उरलेत ते पैसे द्यायचे. कशातनं देणार? कॅश अकाउंट आहे का बँक अकाउंट आहे आपल्याकडे? बँक. म्हणून इथे लिहायचं टू बँक अकाउंट. म्हणजे पैसे पेड होणार कशातनं? बँक अकाउंट. आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तिघांचं कॅपिटल अकाउंट लिहिणार बाय राम कॅपिटल अकाउंट. मी पूर्ण लिहायचं, शॉर्टकट नाही. बाय लक्ष्मण कॅपिटल अकाउंट, बाय भरत कॅपिटल अकाउंट. बरोबर. मग रामचं कॅपिटल अकाउंट किती आलं? 2,27,200. याचं 67,200 आणि याचं 73,600. हे जे बॅलन्स आले होते ना, हेच बॅलन्स आपण इकडे लिहिले. म्हणजे पार्टनर्सला पेमेंट केलं आपण. मग जर तुम्ही बँक आणि कॅश अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट साईड टोटल केली तर दोन्ही साईडची टोटल इक्वल यायलाच पाहिजे. जर इक्वल आली याचा अर्थ असा आपला आन्सर करेक्ट आहे. आणि लॉजिकल विचार करायचा म्हटलं तर आपल्याकडे जेवढे काही पैसे आले तेवढे पैसे पेमेंट करून झाले, काही उरलं नाही. कसे पेमेंट झालं? आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केले.
थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड केली आणि आपल्याकडे काही पैसे उरलेले पैसे पार्टनर्सला देऊन टाकले, खाता. समजलं? येस ऑर नो? टोटल किती आहे रे? 6,28,000. बरोबर. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं. ओके, डन.